पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त शहर जिल्ह्यातील जन्मोत्सव मंडळांना पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंचतर्फे अहिल्यादेवींच्या 25 मूर्ती वाटपाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक 28 मेला 11 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजक पृथ्वीराज नरोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, माजी आमदार प्रकाश एलगुनवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत। मंडळांनी नाव नोंदणीसाठी बापू वाघमोडे यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन संयोजक पृथ्वीराज नरोटे यांनी केलंय। या पत्रकार परिषदेला महेश गाडेकर, पद्माकर हळी, रुपेश गायकवाड, अप्पा सळकर उपस्थित होते। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 31 मेला 299वी जयंती या निमित्ताने आपण मूर्ती वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे उत्सव करणारे सगळे भक्त त्यांच्याशी जे त्यांच्या कामावर अनेक लोकांना हे आहे, ते लोकांनी ज्यांनी उत्सव साजरा करणार त्यांच्यासाठी मूर्ती वाटपाचा कार्यक्रम आपण घेणार आहोत। येत्या 28 मे रोजी 2024 फडकुले सभागृह येथे 11 ते 2 हे कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि इथे मान्यवर उपस्थित पुण्यश्लोक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विद्यापीठाचे कुलगुरू व इतर राजकीय पदाधिकारी व सोलापूर शहर अध्यक्ष चेतन नरोटे, जिल्ह्याचे व काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर काका खरटमल साहेब व इतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हाध्यक्ष गणेश दादा वानकर, नगरसेवक माननीय विनोददादा भोसले, माननीय नगरसेविका वैष्णवी करगुळे आणि इतर मान्यवर उपस्थित हे कार्यक्रम घेण्यात येणार आहे। साधारण किती मूर्तींचं वाटप असेल?